कल्पना करा, एखादी महिला रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेत असते, त्यांच्या जीवाला प्राधान्य देते आणि समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित करते. होय, आपण बोलत आहोत परिचारिकांबद्दल. जगभरात 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय नर्स दिन साजरा केला जातो. हा दिवस नर्सेसच्या समर्पण, करुणा आणि निरंतर सेवेला सन्मान देण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था आणि समुदाय विविध कार्यक्रम, विशेष सोहळे आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उपक्रमांचे आयोजन करतात. हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की नर्सेस केवळ रुग्णांची काळजी घेत नाहीत, तर त्या समाजाच्या आरोग्य व्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नर्सिंगमध्ये क्रांती घडवणारी इंग्लंडची धाडसी महिला कोण आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे या विषयावर बोलणार आहोत. इटलीच्या फ्लोरेन्स शहरात विल्यम नायटिंगेल आणि फेनी यांच्या घरात 12 मे 1820 रोजी फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्म झाला. नंतर त्यांचे पालनपोषण इंग्लंडमध्ये झाले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांना जाणीव झाली की त्यांचा जन्म समाजसेवेसाठी झाला आहे. गणित, विज्ञान आणि इतिहास या विषयांमध्ये पारंगत असलेल्या फ्लोरेन्सला गरीब रुग्णांची सेवा करायची होती आणि त्यांनी नर्स बनण्याचा निर्धार केला. मात्र त्यांच्या वडिलांचा विरोध होता, कारण त्या काळात नर्सिंगला समाजात फार महत्त्व नव्हते. फ्लोरेन्सने आपली जिद्द कायम ठेवली आणि 1851 मध्ये नर्सिंगचे शिक्षण सुरू केले. त्यानंतर 1853 मध्ये इंग्लंडमध्ये महिलांसाठी पहिले रुग्णालय सुरू केले गेले. हे आधुनिक नर्सिंगसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले. 1854 मध्ये क्रिमिया युद्ध सुरू झाले, जिथे ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्की रशियासोबत लढले. या युद्धात अनेक सैनिक मरण पावले आणि हजारो जखमी झाले. रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. स्वच्छतेचा अभाव, साधनांचा तुटवडा, पिण्याचे पाणी न मिळणे आणि दुर्गंधी यामुळे अनेकांना गंभीर आजार झाले. फ्लोरेन्स परिचारिकांचे पथक घेऊन युद्धस्थळी पोहोचली. त्यांनी रुग्णांची आंघोळ, आहार आणि जखमा स्वच्छ ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सैनिकांचा मृत्यूदर घटला आणि रुग्णांची परिस्थिती सुधारली. फ्लोरेन्सने रात्रंदिवस जखमी सैनिकांची काळजी घेतली आणि त्यांच्या कुटुंबांना पत्र पाठवले. या सर्व कामगिरीमुळे 1856 नंतर फ्लोरेन्स यांचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ जगभरात जागतिक नर्स दिन त्यांच्या जन्मदिवसानिमित्त म्हणजेच 12 मे या दिवशी साजरा केला जाऊ लागला. हा दिवस नर्सिंग क्षेत्रातील महिलांच्या अथक प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी समर्पित आहे. या निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच WHO आणि इतर जगातील प्रमुख औद्योगिक संस्था देखील या दिवशी नर्सिंग क्षेत्राला आर्थिक, सामाजिक आणि नेतृत्वाच्या दृष्टीने योग्य समर्थन मिळवण्याच्या महत्त्वावर भर देतात. एकंदरीत 12 मे रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय नर्स दिन नर्सेसच्या निस्वार्थ सेवा, करुणा आणि समाजातील अनमोल योगदानाचे स्मरण करून देणारा दिवस आहे. हा दिवस नर्सिंग पेशाला सन्मान देण्यासोबतच जागतिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा, उन्नती आणि गुंतवणूक वाढवण्यास प्रेरित करतो. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.